राज ठाकरेंबरोबर युतीसाठी मातोश्रीवर बैठक. युतीच्या चर्चांची जबाबदारी अनिल परबांवर. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट. अमित शहा आणि फडणवीसांनी निवडणुकीसह लोकशाही सुद्धा हायजॅक केली. संजय राऊतांचा हल्लाबोल. तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील हेराफेरीबाबत निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं, सुप्रिया सुळेंची मागणी. राष्ट्रवादीच्या मिलनाबाबत अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य. पांडुरंगाची इच्छा असल्यास आषाढी एकादशीपर्यंत बहीण भाऊ एकत्र येतील. मिटकरींच्या वक्तव्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण. राहुल गांधींच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक फिक्सिंगच्या आरोपांना फडणवीसांचं सडेतोड उत्तर. जनतेनं ज्यांना नाकारलं ते आता जनादेशाला नाकारतात. वृत्तपत्रांमध्ये लेख लिहून फडणवीसांचा हल्लाबोल. सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय. धाराशिवमधून मंत्री नितेश राणेंचा शिंदेंच्या सेनेला इशारा. तर आपण महायुतीमध्ये आहोत याचं नितेशनं भान राखावं, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणेंचा सल्ला. सांगलीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रहार पाटलांचा उद्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा. चंद्रहार पाटलांना विधान परिषदेची आमदारकी मिळण्याची शक्यता. खासदार उदयनराजेंच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलची चिमुकल्यांमध्ये सुद्धा क्रेज. 3 वर्षांच्या ओजसनं केली उदयनराजेंची नक्कल. ओजसची ऍक्टिंग पाहून राजेंनी जोडले हात. आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकरांचा नवा कारनामा उघड. कारागृहातील कैद्यांना पंचतारांकित हॉटेलच्या दारात हातगाड्यांवरील पदार्थांचा पुरवठा. तर राजू शेट्टींनी केले नवे आरोप. आजपासून बच्चू कडूंचा अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी. दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन. मच्छीमार यासह विविध घटकांच्या मागणीसाठी बच्चू कडूंचा अन्नत्याग. अमरावतीमध्ये 17 वर्षांच्या विद्यार्थिनीची आत्महत्या. वैद्यकीय शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याच्या चिंतेतून टोकाचं पाऊल. मेडिकलच्या नीट परीक्षेची करत होती तयारी. नवी मुंबईतील बेलापूरमध्ये जोरदार हाणामारी. एका व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून मारहाण. अग्रोली गावातील पुलाखालील प्रकार. पोलिसांसमोरच मारहाण. एका आरोपीला अटक. अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये निदर्शनाला हिंसक वळण. आंदोलकांनी पोलिसांवर फटाके आणि दगड फेकले. बेकायदेशीर स्थलांतर.